आज जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार, ही माहिती जी आहे ती आदिती तटकरेंनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। आज मंगळवार 26 ऑगस्ट आहे। लाडक्या बहिणींचा गणपतीचा सण आता गोड झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच 5 मिनिटांपूर्वी सांगितलंय की 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी आज सोडण्यात आले आहेत। काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आहेत। आज पुढील 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढील 1 तासांच्या आतमध्ये ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये जमा झाल्याचे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज बघायला मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन तिकडून दाबलेलं आहे। दुसऱ्या टप्प्याचे वितरण आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आताच 5 मिनिटांपूर्वी सुरू करण्यात आलेलं आहे। कालपासून लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता सोडण्यास सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचे बटन आता त्या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वी आत्ता दाबलेले आहे। त्यामुळे कालपासूनच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्या ठिकाणी महिलांना आलेला आहे। तुम्हाला अजून पण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले नसतील तर नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम झालाय का तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। कारण काल जवळपास 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये आल्याचा मेसेज त्यांना मोबाईलवरती मिळालेला आहे। जसं जुलै महिन्याचे 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज मोबाईलवरती आला, तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये देखील महिलांच्या खात्यावरती आता या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये आता बहिणींना आल्याचा मेसेज पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे पाठवलेत, त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। कारण त्या ठिकाणी जुलै महिन्याचा 10 जिल्ह्यामध्ये हप्ता त्यांनी सोडला होता, त्यांच्या खात्यावरती लगेचच 1 तासांच्या आतमध्ये पैसे जमा झालेले होते। ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता आत्ताच त्यांनी 5 मिनिटांपूर्वी सोडलेला आहे। त्यांनी सांगितले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये 1,500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी आता येणार आहे। परंतु तुम्हाला माहिती असेल 2 ते 3 दिवस झालं त्या ठिकाणी बातम्या पसरू लागल्या आहेत, त्या म्हणजे 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं आणि लाडक्या बहिणींसाठी ही खरोखर धक्का देणारी बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, खरोखर आता 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या। बघा, 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केले, त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय। परंतु हे तुम्ही विसरू नका, आज मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हक्काचे ऑगस्टचे 1,500 रुपये सोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज मंगळवार आहे, त्या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये पैसे तर येणार आहेत, परंतु 26 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र केल्याचं आताच 5 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या। लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी फसवणुका वाढल्याने 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलं गेलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। बघा, आज मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता याचे 1,500 रुपये जमा होतील, असं आताच पत्रकारांना बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढ बघणाऱ्या महिलांसाठी दिल्या। त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते करून दाखवतात, तुम्हाला पण माहित आहे त्यांचा वादा हा पक्का असतो। एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल गेले 1 वर्ष झालं 12 महिन्याचे 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सोडले आहेत। तसेच त्या ठिकाणी 13वा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जुलैचा त्यांनी सोडलेला आहे। तुमच्या खात्यावर सुद्धा पैसे आले असतील
तशाच प्रकारे त्या ठिकाणी इमानदारीने आतापर्यंत 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्या लाडक्या बहिणीने इमानदारीने घेतले, ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, त्यांनी बिनधास्त राहायचं आहे. कोणालाही अपात्र केलं जाणार नाही. फक्त बेईमानाने चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणींनी आता त्या ठिकाणी लाभ घेतलाय अशा 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या. त्यामुळे तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही ही 4 पटपट कामे आता करून घ्यायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. कारण जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलंय. असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आज 10 जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे. थोड्याच वेळामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी 14व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखर 100% आता तुम्हाला पडणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो. ते जेव्हा पैसे सोडतात तेव्हाच बहिणींच्या खात्यावरती पैसे येत असतात. तुम्ही आठवून बघा, जुलै महिन्याचे 1500 रुपये ज्या 10 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला असं सांगितलं, त्या 10 जिल्ह्यामध्ये फक्त 1 तासांच्या आतमध्ये बहिणींच्या खात्यावरती मागचा जुलै महिन्याचे 1500 रुपये आल्याचं त्यांच्या मोबाईलवरती मेसेज त्यांना दिसलाय. तशाच प्रकारे आता या नवीन 10 जिल्ह्यांची निवड आज एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे. त्या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 1500 रुपये 14व्या हप्त्याचे आल्याचे पाहायला मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला वाटत असेल फक्त राज्यामध्ये आता 36 जिल्ह्यापैकी फक्त याच 10 जिल्ह्यांची निवड एकनाथ शिंदे साहेबांनी आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी का केले आहे. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींनी जास्त मतदान या 10 जिल्ह्यामध्ये केलं असल्याचं सांगितलंय. कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु सर्वे दरम्यान असं त्या ठिकाणी समोर आले की आता त्या ठिकाणी 10 जिल्ह्यातील महिलांनी सर्वात जास्त मतदान एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे. आणि त्यामुळेच मंगळवार 26 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा 1 तासांच्या आतमध्ये आता या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कोणते 10 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण तुमचा जर या 10 जिल्ह्यामध्ये समावेश असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती जसे जुलै महिन्याचे 1500 रुपये आले तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काल जवळपास 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना त्या ठिकाणी आलाय. आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये मंगळवार आहे, म्हणजे हे पैसे तुम्हाला आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये म्हणजेच आता पुढील 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी तुम्हाला या 10 जिल्ह्यामध्ये पैसे आल्याचे पाहायला मिळतील. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुम्हाला पुढील 1 तासानंतर हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतील असं आत्ताच पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती सांगितल्या. तुम्ही तुमचा मोबाईल हातामध्ये पकडायचा आहे. इथून पुढे 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. तुमचा गणपतीचा सण आता या ठिकाणी गोड झाल्याचं आता त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. परंतु यामध्ये एक लाडक्या बहिणींनो प्रॉब्लेम झालाय. ते म्हणजे आता 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. मग त्या 26 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचा नंबर जर लागला तर मात्र तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे 1500 रुपये तुम्हाला आज येणार नाहीत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. मग कोणकोणत्या 26 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता अपात्र केलं जाणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की अपात्र कोणच होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, परंतु महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करतात त्यांनी ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं असल्याचं या ठिकाणी बातम्या सुद्धा आता पसरू लागल्या आहेत. तुम्हाला कदाचित विश्वास पटत नसेल, परंतु आता 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं असल्याची बातमी खरोखर काय आल्या तुम्ही तुमच्या कानाने या ठिकाणी ऐकायचे आहे. 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या त्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे. आता बघा, या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र केलं असल्याचं तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी बातमी पाहिली आहे. त्यामुळे तुमचा नंबर पण या 26 लाख लाडक्या बहिणी लागू शकतो.
आज ज्या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता त्या ठिकाणी 1500 रुपये येणार आहेत, या 10 जिल्ह्यामधील कोणी सुद्धा लाडक्या बहिणी अपात्र नसणार आहेत असं दिलासादायक बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. कारण हे जे 10 जिल्हे आहेत तर ते एकदम पूर्णपणे सुरक्षित आहेत, यांची पडताळणी पूर्णपणे झाली आहे. या लाडक्या बहिणींना कोणताही त्या ठिकाणी धोका नाही. आता पुढे सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामधील एकही लाडकी बहीण अजिबात अपात्र केली जाणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आज मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे. पुढील 1 तासांच्या आतमध्ये खरोखर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. बघा त्या ठिकाणी 2 ते 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. हे आपण सविस्तरपणे एकदा जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडले आहेत ते पाहूया. आज मंगळवार आहे, आज 26 ऑगस्ट आहे. पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला गणपतीचा सण तुमचा गोड होणार आहे. पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये आल्याचा तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे. त्यामुळे सर्वांनी इथे आता लक्ष देऊन बघा. 26 लाख लाडक्या बहिणी कोणत्या अपात्र केल्या गेल्या आहेत याबद्दल काय माहिती आली एकदा आपण जाणून घेऊया. कारण तुम्ही आत्ताच लाडक्या बहिणींची ही बातमी पाहिल्या की 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेलेत. आता बघा सर्वात पहिल्यांदा ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतले आहेत त्यांचा हप्ता बंद करण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम यांनी दिल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी पण आता चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणींनी हप्ता घेतलाय त्यांना आता हप्ता बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत. सरकारचा उद्देश एकच आहे की पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमचा त्या ठिकाणी गोरगरीब महिलांना यायला पाहिजे. असा हा त्या ठिकाणी एक तुम्हाला उद्देश आहे असं सरकारने सांगितलंय. यासाठी ज्या चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाडक्या बहिणी लाभ घेतले आहेत अशा 26 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केलं गेलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. त्यामुळे सर्वात जास्त बहिणी आहेत ती म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलेल्या त्या बहिणी सर्वात जास्त आहेत. बघा तुम्ही जर पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलं असेल तर यामधील 50% लाडक्या बहिणी आता अपात्र केलं असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर ते गेल्या 5 वर्षापासून आता त्यांनी काय केले बघा. गेल्या 5 वर्षापासून त्यांचं आधी पांढरं रेशन कार्ड होतं आणि त्यांचं पांढरं रेशन कार्ड असल्यामुळं लाडकी बहीण योजनेला ते चालणार नाही म्हणून त्यांनी काय केले पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले आणि यामुळेच यांना अपात्र केले गेले. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला सांगत आहे की आज मंगळवार आहे. कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील 1 तासांच्या आतमध्ये येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो पुढील 1 तासांच्या आतमध्ये मंगळवार आहे 26 ऑगस्ट आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा हप्ता येणार आहे. हे तर तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचं उत्पन्न वाढले का एकदा चेक करा. कारण त्या ठिकाणी सरकारने सांगितले जर मागील 1 वर्षापासून जर तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांच्या वरती जर गेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. गेल्या 15 दिवसापासून ही चौकशी सरकारने सुरू केली होती. तुमचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड जर असेल आणि त्याचं रेशन कार्डाचं झेरॉक्स जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला दिला असेल तर यामधील 50% लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे. बघा आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिला भरपूर आहेत. मग त्यामधील कोणत्या बहिणींना अपात्र केलं गेलं आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना येणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. त्याचं कारण म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागवला होता. तुम्ही आठवा उत्पन्नाचा दाखला तुमच्या त्या ठिकाणी झेरॉक्स घेतलं होतं. तसेच रेशन कार्डाचं झेरॉक्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी जोडलेलं होतं. तुम्ही हे दोन्ही पण कागदपत्रे दिलेलं होता आणि याची तपासणी आता गेल्या जुलै महिन्याचा हप्ता ज्यावेळी मिळाला त्या दिवसापासून आजपर्यंत 15 दिवसामध्ये पूर्णपणे उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्डाचं झेरॉक्स याची चौकशी पूर्णपणे तपासणी आता केलेली आहे आणि यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असल्याचं
एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे। आणि यामधील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक 50% महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेतला आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आता गेल्या 1 वर्षापासून गेलं असल्याचं या ठिकाणी लक्षात आलंय। आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो लाभ या ठिकाणी आज मंगळवार आहे त्या ठिकाणी 26 ऑगस्ट आहे, या ठिकाणी पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा होणार आहे। काही लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर तो सर्वात पहिल्यांदा जमा होणार आहे तो म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये। त्या ठिकाणी आता बघा, जुलै महिन्याचा हप्ता अनेकांना या पोस्टामध्ये मिळाला नाही, त्याचं कारण सुद्धा आता बँकेने सांगितलंय। महिलांनी काय केले, आधार कार्ड बँकेला लिंक केलंय, परंतु चुकीच्या मार्गाने आधार कार्ड बँकेला लिंक केला असल्याचं सांगितलंय। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही, तुम्ही आधार कार्ड अपडेट करूनच बँकेच्या खात्याला जोडायला सरकारने सांगितलंय। आता बघा, तुम्हाला सांगत आहे की आज मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे, कोणत्या तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत। बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता त्या ठिकाणी आज मंगळवार आहे, 26 ऑगस्ट आहे, थोड्याच वेळामध्ये आता या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये येणार आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 10 बँकेमध्ये येणार आहेत। ती बँक म्हणजे HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँकेत त्या ठिकाणी पैसे येणार आहेत, पोस्टात पैसे येणार आहेत, महाराष्ट्र बँकेत पैसे येणार आहेत, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पैसे येणार आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, ती लक्षात ठेवा। आता पहिला जिल्हा आहे सोलापूर, दुसरा जिल्हा आहे नागपूर, तिसरा जिल्हा आहे नाशिक, चौथा जिल्हा आहे यवतमाळ, 5वा जिल्हा आहे अकोला, त्या ठिकाणी 6वा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे बीड, 9वा जिल्हा आहे जालना आणि 10वा जिल्हा आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे या ठिकाणी पुणे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी हप्ता तुम्हाला मिळणार आहे। उरलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा असं वाटप करण्यात येईल, असं महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।